पाहताय बारके गिन्नी गावताला बी सगळं मारून घेतलेलं आहे. पातळ पातळ येले हिरे आपण गिन्नी गावात सारखीच जायची तर पाच झाली त्याला आता बघून लाईट किती वाजत पडलेले वारे वासच काही ना काही नाही करायचं नसतं पाहिजे दिलं बस गेलं पाहिजे. हे गाय स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. हे बघा आपल्याला आता आज भिजायची गिन्नी गावात बारके गिन्नी गावात हिऱ्या मारायची म्हणून गमिले बरं हिऱ्या घेऊन यायचं बाहेर बारीक बारीक गिन्नी गावात दिसतंय. आज आपल्याला पहिल्यांदा खालच्या गिन्नी गावाची भिजायचं आता हिऱ्या मारायचं वाटते की नाही अवतरणार महाराज बारीक आज आपण पाणी दिलं तर तवा किती बारीक होता तर मोठा दिलेला किंवा बारीक खालच्या हिरे मारून थोडा हिरे उरलेला आहे. ह्या दिघीने होतं पातळ पातळ मारून थोडं वाढून पुढे देतो वाढायचं झालं कापून पाहताय बारके गिन्नी गावताला बी सगळं मारून घेतलेलं आहे. पातळ हिरे मोटर चालू करून आणलेली बा आधी आपल्याला खालचं गिन्नी गावात दिसून घ्यायचंय. मग पातळ गिन्नी होती दोन प्रकारचे गिन्नी हे वेगळं हे वेगळं दिवाकरी खायचंच पसरते किंवा हाड जातो. दोन प्रकारचे गिन्नी सगळ्या गिन्नी गावताला हिऱ्या मारून झालेला आहे. आपल्या आता खालच्या गिन्नी गावतून पाणी आलेलं आहे. ते दोन सऱ्या टाशा दोन सारख्या दोन आवडी स्कूल सारखं भिजायचं वरचं भिजायचं खालचं भिजायचं मागचं वरचं ते 12 महत्वाचं पाणी द्यायचं आपल्याला सारखं इथून चाललंय या सरेलीकडं. हे बघ हा आंब्याचा पाला आहे असं ते करावं लागतं काढा तिथं सगळं. मोरच्या सरेल इकडचं पाणी कमी जातं पुढच्या मदत त्याच्यामुळे आंब्याचं कसं काढून दोन्ही सारखं लागतं. आता दोन्ही गिन्नी गावताला बी दोन्ही साऱ्याला पाणी सारखं लावून भिजलेलं आहे. पण मागच्या बारीस आपली जेव्हा गिन्नी गावात भिजत होतं तेव्हा लाईट सारखीच जायची दर 5-10 मिनिटाला. आता बघू ह्या बारीस लाईट किती वाजत जाते. या सरीचा झालेलं पाणी पलीकडचे पाणी एक सरी समोर अर्ध झालेलं आहे बा आपले इकडे अर्ध राहिले. हे गिन्नी होता जो आपलं वरचं व्हायचंय तेव्हा तुम्हाला दाखवतो नारळ कसं खाली मग आपली लय मोठा पाऊस आला होता तर बाई खाली पडलेले वारे वाळत आणि वासच नारळ होते इथं उभं. हे बघा नारळ केवढं मोठं पडलंय नारळ ते लांबट गेलं लय नारळ हके नारळ काय एवढे येत नाहीत पण जे होतं नारळ त्याला यायचे नारळ असं मला दाखतं इथे. हे खालून याने खाल्लं होतं सगळं वाळ्याने बुडे जुडे त्याचं वाळ्यानं खाल्लं. पण इकडून दंडाच्या साईड कोण राहिले फक्त खालून एवढा भाग आणि वारं वाजून आलं लगेच पडलं. आपलं तिथून तईवर बांधाल 3 नारळ होते. सगळ्यात जादा नारळ हेच द्यायचं की नारळ पडलेलं वरचं ते नारळ 2 नंबर द्यायचं आणि ओके इदाला जे दिसतंय ओके बघा ओके 3 नंबर नारळ ते सगळ्यात जादा नारळ यायचे. नारळाला
दिसणार सगळं पडून गेलेलं आहे. आम्ही आता आलतो पाणी बघायला किती झालंय किती राहिले, अर्ध्यात पाणी गेलं की लगेच लाईट गेली. मला वाटलं आता एवढं होस तर काय लाईट जात नाही, पण लगेच लाईट गेली. आता डबल मोटर चालू करायला जावं लागेल आणि डबल ह्या गिन्नी गावताला पहिल्यापासून सरी म्हणून पहिल्यापासून पाणी सोडावं लागेल, त्याच्यातच टाईम जातोय. चला मोटर चालू करायला आहे बा गेलेले आता लाईट, पाणी बंद झालंय. आता जायचे आपल्याला खाली मोटर चालू करायला. हे बा बंद झालं पाणी, दंडाचं बंद झालं बाई. चला मोटर चालू करायला जायचे आता. हे बघा लगेच लाईट जाऊन आलेली आहे. चालू केली मोटर. चला आता अर्ध की निवात झालं, अर्ध राहिले ते बी डबल आता पाणी सोडायचं त्याला. बा मोटर चालू करून आणलेली आहे आपण आता. हे बा आपलं आता हे निवात बेदात झालेलं आहे बा. ते थोडं राहिलं, हे वरच्या साऱ्यातलं पाणी होईल, पलीकडचं बी तिकडे कडीला आलेलं आहे. आता काढूत वरच्या गिन्नी गावताला. इथं काय नाही करायचं नसतं, पाहायचं ना ठेवून. बा दिलं बसून, गेलं पाणी तिथं. आता एवढं भिजायचं राहिलं गिन्नी गाव खालचं झालं का आपलं. मी बंदच करायला चाललो होतो मोटर की आपल्याला लाईट गेली आणि आपलं गिन्नी गावात बी भिजायचंय झालंय बघा. गिन्नी गावात बी भिजायचं झालंय सगळं. आता हे ब्लॉग करू ते समाप्त. आवडलं तर लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. बाय.